मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस दावोस दौऱ्यावर आहे। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित राहणार आहे। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर असेल। फडणवीस 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात? बरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसीय दावोस दौऱ्यावरती आहेत। मागच्या वेळी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्याला गेले होते आणि यंदाही ते दावोस दौऱ्याला गेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 तारीख ते 23 जानेवारीपर्यंत दावोस दौऱ्यामध्ये असणार आहेत आणि काल मुख्यमंत्री उशिरा 1 वाजता दावोससाठी रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी अधिकारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला उपस्थित असणार आहेत। तसंच आपण मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील काही प्रमुख उद्योजक हे देखील दावोसला रवाना झालेले आहेत आणि आपण आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावरती यामध्ये राज्य सरकारचा भर असणार आहे। मागील वर्षी राज्य सरकारतील आपण 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू साईन करण्यात आलेले होते आणि जवळपास 72% एमओयू प्रत्यक्षात उतरल्याचा मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेतील भाषणात दावा देखील केला गेला होता आणि राज्य सरकारकडून आता 16 लाख कोटी अधिकचे एमओयू करण्याचं लक्ष्य मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि आजच्या यंदा किती लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात। अगदी मनोज, या सर्व गुंतवणुकीवर आता लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।